राज्यातील बँकांमध्ये मराठीला भाषेला डावलणाऱ्या बँकांना असोसिएशन मार्फत समज द्यावी, अन्यथा मनसेकडून प्रखर आंदोलन करण्यात येईल, राज ठाकरेंचा इशारा. एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं 56% वेतन द्या. तर हे वेतन आता जमा. एसटी महामंडळाला यंदा शासनाकडून मागणीच्या तुलनेत निम्माच निधी, उरलेलं 44% वेतन कधी मिळेल या संदर्भात एसटी कर्मचारी चिंतित. अर्थ खात्याकडून वेळेवर पैसे न मिळाल्यामुळे आम्हाला अडचण होते. वेळेत पैसे दिल्यास एसटी महामंडळ तोट्यात राहणार नाही, मंत्री प्रताप सरनाईकांकडून खंत व्यक्त. थकीत 27 कोटींपैकी 22 कोटी कर तात्काळ भरा, अन्यथा 2 दिवसात जप्तीची नोटीस काढणार, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे पालिकेचा इशारा. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर विशेष मकोका न्यायालयात सुनावणी. सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि आरोपीचे वकील यांच्यामध्ये सवाल जबाब होण्याची शक्यता. 15 साखर कारखान्यांना जप्तीच्या साखर आयुक्तालयाची नोटीस. सोलापूर जिल्ह्यातील 10, अहिल्यानगर आणि साताऱ्यातील प्रत्येकी 2, तर छत्रपती संभाजीनगरमधील 1 कारखान्याचा यामध्ये समावेश. नाशिकमध्ये निवृत्त मुख्याध्यापकाकडून पत्नीची गळा दाबून हत्या. पत्नीच्या हत्येनंतर पतीची गळफास घेत आत्महत्या. पत्नीला स्वर्गलोकी पाठवलं, आता तिच्यासोबत जातोय, चिठ्ठीत उल्लेख. मुंबईकरांना उकाड्यातनं दिलासा मिळणार. तापमानात आजपासून घट होण्याचा हवामान खात्याचा अंदाज. तर नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. नांदेडमध्ये दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्यामुळे शेतीपिकं जमीनदोस्त. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यामध्ये गारपिटीमुळे दुर्गम भागातील दूरध्वनी सेवेवरही परिणाम. तर सोलापुरात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी झाल्यामुळे शेतात पाणीच पाणी. आयपीएलमध्ये गुजरातचा राजस्थानवर 58 धावांनी दणदणीत विजय. तर साई सुदर्शनची दमदार खेळी. प्रसिद्ध कृष्णाची भेदक गोलंदाजी. 8 अंकांसह गुजरात पॉइंट्सवर टेबलवर अव्वल स्थानी.